तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नांदगाव शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर येत आहे। हिंदू धर्माचे आराध्य दैवत असलेल्या गोमातेची अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या शेकडो गायींना आज गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळाले आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, गोमातेला निर्दयीपणे मुसक्या बांधून कोंबून वाहतूक केली जात होती। ही वाहतूक MH43 E8144 क्रमांकाच्या वाहनातून होत असल्याचे स्पष्ट झाले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही गाडी घोटी येथून निघालेली असून नांदगाव परिसरात जनावरे भरल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलीस हवालदार दिलीप निकम, पोलीस शिपाई M राठोड, दत्ता सोनवणे, RS ठाकूर, योगेश पवार, सचिन मुंडे यांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। नांदगाव शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। गोमातेवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। या आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। कॅमेरामन विजय भावसार, नांदगाव। संपादक विजय धामणे, नांदगाव। चला गाडी पुसून बाजूला। तुझं नाव सांग ना, नाव सांग काय? हा उसामा। चला कोण आहे? जोरात बोल ना। उसामा। हा उसामा, कुठला है तू प्रॉपर? मालेगांव का। मालेगांव का? कितने दिन से ये काम कर रहा? पहली टाइम आया मैं। कहाँ लेके जा रहा था माल? मालेगांव। मालेगांव कहाँ से भरा? उधर घोटी में मिली है गाड़ी में। हाँ घोटी में गाड़ी मिली है। घोटी में मिली। अभी मालेगांव जा रहा? हाँ। गाव शहरात असंख्य गो तस्करी करता गायी जात होत्या आणि तो ट्रक नांदगाव शहरातील काही गोरक्षकांनी पकडलेला आहे आणि घटनास्थळी नांदगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे ताबडतोब उपस्थित झालेले आहे। कुठलाही अनर्थ प्रकार घडू नये म्हणून त्यांनी ताबडतोब बंदोबस्त लावलेला आहे। विजय धामणे, नांदगाव।